DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। रुग्णांसाठी सौर ऊर्जेवरील स्टेट बल्बची व्यवस्था। हिंगोलीतील वसमत तालुक्यातील पळसगाव येथील एक परिवार या वृद्धाश्रमास भेट देऊन सौर ऊर्जेवरील बल्ब व येथील वृद्ध रुग्ण यांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार केले। कैलासवासी गजानन भीमराव डाढाळे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तालुकाध्यक्ष वसमत यांच्या स्मरणार्थ जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक 7/6/2026 वार रविवार रोजी एक परिवार वृद्धाश्रम पळसगाव येथे सौर ऊर्जेचे स्टेट बल्ब देण्यात आले। यावेळी उपस्थित असलेल्या वृद्धांना फराळाचे वाटप करण्यात आले। तसेच यावेळी येथील वृद्ध यांची तपासणी डॉक्टर विलास सूर्यवंशी यांनी केली। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील यांनी मार्गदर्शन करून वृद्धाश्रमचे संचालक गुलाबराव बोखारे यांचा सत्कार केला। या प्रसंगी वृद्धाश्रमचे गुलाबराव बोखारे यांनी बोलताना सांगितले की गजानन डाढाळे यांनी यापूर्वी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आमच्या एक परिवार वृद्धाश्रम मध्ये पहिल्यांदा सर्वात मोठा कार्यक्रम घेऊन त्यांनी येथील वृद्धांना व्हीलचेअरसह इतर साहित्य या ठिकाणी दिले। या ठिकाणी आवश्यक तो लागणारे औषध पुरवठाही त्यांनी केला, पण आपल्या ते आज नाहीत याचे आम्हाला दुःख होत आहे। पण आज त्यांच्या स्मरणार्थ पत्नी सारिका डाढाळे यांनी त्यांच्या कुटुंबातील परिवारातील सदस्य यांनी आमच्या वृद्धाश्रम या ठिकाणी स्टेट सोलर बल्ब दिले आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रकाश तयार करून दिला। तसेच या ठिकाणी वृद्ध त्यांना फराळाचे वाटप केले। त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराचे व डॉक्टर विलास सूर्यवंशी सर यांनी सर्व वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी केली, तसेच उपचार केले, त्याबद्दल त्यांचे देखील मी यावेळी आभार व्यक्त करतो। यापुढेही अशीच केमिस्ट संघटनेच्या वतीने वृद्धाश्रम या ठिकाणी मदत मिळावी अशी अपेक्षा ठेवतो, असेही शेवटी बोलताना ते म्हणाले। या प्रसंगी त्र्यंबकराव राखोडे पाटील, वृद्धाश्रमचे संचालक गुलाबराव बोखारे यांच्या पत्नी नंदा काकू बोखारे, अशोक भाऊ दासरे, संदीप भाऊ लगांडे, निलेश भाऊ नेरळकर, सुनील राऊत, उमराव डाढाळे, भगवान डाढाळे तसेच सचिन चव्हाण यांच्यासह परिसरातील सदस्य व केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम, हिंगोली। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।